शनिवारी मुंबईतल्या शिवाजी पार्कवर शिवसेना भाजप युतीची सभा झाली। या सभेत सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकांना संबोधित केलं। मराठीचा द्वेष करणाऱ्यांच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही, असंही बाळासाहेबांनी यावेळी ठणकावून सांगितलं। काल ठाकरे घराण्याचं महायुद्ध सगळ्यांना पाहायला मिळालं। एक महायुद्ध रंगलेलं होतं शिवतीर्थावर, तर दुसरं रंगलेलं होतं ठाण्यामध्ये सेंट्रल पार्कवर। एकीकडे राज ठाकरे यांची तोफ धडाडली, तर दुसरीकडे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची। पाहूयात यावेळी बाळासाहेब ठाकरे काय म्हणाले। आता जाहीरनामाच त्या काँग्रेसवाल्यांचा हे अगोदर गद्धड्यानं अगोदर 10 वर्षात का केलं नाहीत, आत्ताच का करताय? आत्ताच कसे तुम्हाला हे कोंब फुटले? हे मतांसाठी चाललेले, आमचं मतांसाठी नाहीये। मराठी माणूस हा आमचा हक्काचा माणूस आहे। इतरांचा आम्ही द्वेष करत नाही, पण मुंबई स्वतंत्र करण्याची स्वप्न कोणी पाहू नये, पाहण्याचं धाडस हिंमत करता कामा नये। आणि तसं जर कोणी करण्याचा प्रयत्न केला तर माझं वाक्य आहे, नरळीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही आम्ही। हे विशेष महत्वाचं आहे। त्याचबरोबर काहीही करा, मात्र यावेळी मंत्रालयावर भगवा फडकवा, असं आवाहन देखील बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं। आणि एकजुटीचे आम्ही अभिमानी आहोत, मराठी आहोत। ही एकजूट कोणाला तोडून देणार नाही आणि ती तुटली जाऊ शकणार नाही, हे मस्त मजबूतीने दाखवून द्या। आणि त्यातच या महाराष्ट्राचा स्वार्थ आहे, महाराष्ट्राचं हित आहे। आणि महाराष्ट्र जगला तर देश वाचू शकेल, आणि ह्याकरता भगव्याचं महत्व आहे। हा भगवा झेंडा काय वाटेल ते करा, पण अगदी स्वाभिमानानं अभिमानानं जाऊन मतदान करून शिवसेनेला आणि भाजपाला शिवरायाचा शिवसेनेचा भगवा झेंडा मंत्रालयाच्या त्या शिखरावरती डौलानं अभिमानाने बहुमतानं बहुसंख्येने फडकवायलाच पाहिजे, आणि फडकणारच अशी अपेक्षा आपल्याकडनं बाळगून तूर्त मी आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।